नमस्कार सर्वांना. मी उमेश गोराडे, आपले MAIP म्हणजेच महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघाच्या वतीने आपणा सर्वांचे प्रथमतः मी स्वागत करतो. माझा आवाज येतो आहे का? आजच्या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी जर माझा आवाज येत असेल तर कृपया आपण कमेंट्स करून सांगावे, जेणेकरून आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. त्याचबरोबर MAIPच्या सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि व्हॉट्सअप ग्रुपशी जोडलेल्या माझ्या सर्व व्यावसायिक बंधूंचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या फेसबुक लाईव्हच्या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आजचा विषय आणि पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी श्री भरत वेखंडे सर यांना आमंत्रित करतोय. श्री भरत वेखंडे सर. थँक्यू उमेश. महाराष्ट्रातील शिक्षण त्याचप्रमाणे समावेशित शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण योगदानासाठी आपले अमूल्य योगदान देणारे सर्व व्यावसायिक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे फेसबुक, ट्विटर, युट्यूबवर असणारे सर्व वरिष्ठ अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील शिक्षण प्रेमी व मुलांच्या गुणवत्तासाठी काम करणारे सर्व घटक यांना सस्नेह नमस्कार. MAIP अर्थात महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघ, अ स्टेप फॉरवर्डेड टू एम्पॉवरमेंट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, आज घेऊन येत आहे 6वे सत्र. आपणा सर्वांसाठी MAIPचे हेच उद्दिष्ट आहे की समावेशित शिक्षण क्षेत्रात कार्यरत सर्व व्यावसायिकांचे एकसंघी जाळे तयार करणे. मग सर्व व्यावसायिक हे राज्य स्तरावरील असोत, जिल्हा स्तरावरील असोत, तालुका स्तरावरील असोत किंवा केंद्र स्तरावरील असोत, काळानुरूप जे बदल होत आहेत ह्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सर्व व्यावसायिकांचे सक्षमीकरण करणे, समावेशित शिक्षणाकडून शिक्षणाकडे जाणाऱ्या ह्या विचारांची देवाणघेवाण करणे आणि ती देवाणघेवाण घडवून आणणे. या क्षेत्रात कार्यरत सर्व व्यावसायिकांची शैक्षणिक पात्रता, त्यांचा अनुभव आणि त्यांचे या क्षेत्रातील प्रत्यक्ष योगदान याची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करणे. समावेशित शिक्षणाअंतर्गत शैक्षणिक गुणवत्तेसाठी जे काम करणारे घटक आहेत, मग SMC असेल, शिक्षक असेल, पालक असेल, वरिष्ठ अधिकारी असतील, यांचं या क्षेत्रातील मार्गदर्शन करणे, त्यांचा सन्मान करणे. सर्व व्यावसायिकांचे संशोधनाच्या प्रती जे विकासासाठी आपण काम करतो त्याच्या प्रती शोध निबंध लिहिणे, त्यांना पेपर प्रेझेंटेशन करण्याची संधी देणे, या सर्व उद्दिष्टांचा विचार करता MAIPने आतापर्यंत 5 सत्र आयोजित केलेले आहेत आणि या सर्व सत्रांना आपला उदंड प्रतिसाद आपण सर्वांनी दिलेला आहे आणि याचा खरं तर खूप आनंद होत आहे. आपला उदंड प्रतिसादाचा अर्थ एकच आहे की म्हणजे आपल्या सर्वांना नवनवीन ज्ञान ग्रहण करण्याची, ज्ञान अर्जन करण्याची जी इच्छाशक्ती दिसत आहे आणि ही इच्छाशक्ती मुलांसाठी आपण प्रेरित करण्यात आहोत याचा आम्हाला सर्वांना आनंद होत आहे. मित्रांनो, खरं म्हणजे आपण ज्या क्षेत्रात काम करतो, ज्या व्यक्तींच्या संपर्कात येतो, ज्या व्यक्तींना आपण योग्य परिणामासाठी आपल्याला हवे असतील, या सगळ्यांसाठी आपला दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि आपला दृष्टिकोन कसा असावा? मग तो आपल्या कुटुंबियाच्या प्रती कसा असावा, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रती कसा असावा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला दृष्टिकोन कसा असावा, आणि हा दृष्टिकोनच आपल्याला आपली जीवन जगण्याची एक पद्धती विकसित करीत असतो. आणि हा आपला दृष्टिकोन आज आपणास देत आहेत आदरणीय डॉक्टर गजानन पाटील सर. आदरणीय पाटील सरांचा शिक्षण सामाजिक क्षेत्रातील योगदान याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. डॉक्टर गजानन पाटील सर प्राचार्य तथा हे उपसंचालक दर्जाचे पद असून सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे सर कार्यरत आहेत. सरांनी MA मराठी, MA भूगोल, MA तंत्रज्ञान, DPED लोकसंख्या या सर्व विषयात सर्व विद्यापीठात सर्वप्रथम आलेले आहेत. CO ही संगणका क्षेत्रात घेतणारी पदविका सर भारतात सर्वप्रथम आलेले आहेत. FCF या दृकश्राव्य पदविकेमध्ये सर महाराष्ट्रातून सरांनी प्रथम येण्याचा मान पटकावलेला आहे. सरांनी आपली पत्रकारितेतील जी डिग्री जी आहे DCMC ही पूर्ण केलेली असून सरांनी साहित्यशास्त्रातील PhD ही पदविका पूर्ण केलेली आहे. सर प्राचार्य या पदावर सरांनी प्रभारी म्हणून सरांनी सिंधुदुर्ग येथे काम केलेले आहे. त्याचप्रमाणे सर यवतमाळ, रायगड, सिंधुदुर्ग येथे सरांनी प्राचार्य म्हणून सरांनी काम केलेले आहे. त्याचबरोबरीने
सरांविषयी जी निवड आहे त्याच्याविषयी आपण जर चर्चा केली तर सरांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्येष्ठ अधिवेशकता या परीक्षेमध्ये सर महाराष्ट्रातून सर्वप्रथम आलेले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्राचार्य या पदासाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये सर महाराष्ट्रातून 5व्या क्रमांकाने सर आलेले आहेत. सरांचा शैक्षणिक सोबत सरांचा पत्रकारितेचाही अनुभव दांडगा आहे. सरांनी ग्रामीण पत्रकार म्हणून 9 वर्ष सरांनी अनुभव घेतलेला आहे. सरांनी कार्यकारी संपादक म्हणून सरांकडे 2 वर्षाचा अनुभव आहे. अखिल महाराष्ट्र पत्रकार संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये सर सदस्य म्हणून सरांनी काही काळ काम केलेलं आहे. सरांनी खाजगी चित्रवाहिनीसाठी देखील काम केलेलं आहे. सरांचं जसं शैक्षणिक योगदान आहे तसं सरांचं लेखनाचं सुद्धा योगदान आहे. सरांनी कथा, कविता, कादंबरी, संकीर्ण, शैक्षणिक संशोधनात्मक 85 पुस्तकाचे सरांनी लेखन केलेले आहे. शैक्षणिक व संशोधनात्मक 14 पुस्तके सरांची प्रकाशित झालेली आहेत. सरांनी पर्यावरण शिक्षण, भूगोल, आशययुक्त अध्यापन पद्धती या पुस्तकांचा मराठी व शिवाजी विद्यापीठात अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. ही अत्यंत महत्वाची बाब आहे. ज्याप्रमाणे सर शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत तसं सरांचं वृत्तपत्रीय लेखन देखील सरांचं प्रसिद्ध आहे आणि विविध 39 विषयांबाबत सरांनी आपल्या सदरांचं लेखन केलेलं आहे. आकाशवाणीसाठी विविध कार्यक्रमांचे लेखन आणि बाल चित्रवाचनासाठी सरांचं लेखन झालेलं आहे. सरांनी पर्यावरण असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, व्यक्तिमत्व विकास असेल, अभ्यास कसा करावा, शिक्षकांचे व्यक्तिमत्व विकास कसे घडावे, सामाजिक स्वच्छता कशी करावी, ताणतणाव नियोजनाचं व्यवस्थापन कसं करावं, आनंददायी आरोग्य यासारख्या असंख्य विषयावर सरांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर 5250हून अधिक व्याख्याने सरांनी केलेली आहेत. सरांचं निर्मिती क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्वाचं असून शैक्षणिक, संशोधनात्मक, पर्यावरण, सामाजिक यासारख्या 97 प्रेरणादायी माहितीपटांची सरांनी निर्मिती केलेली आहे. सरांनी बीएड, डीएड, प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांचा मानसशास्त्रीय अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून सरांची 29 संशोधनात्मक प्रयोग सरांनी केलेले आहेत, जे आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. सरांचा अजून एक सांगायला आम्हाला सर्वांना आवडेल की सर खूप तंत्रस्नेही असून सरांची मीडिया निर्मिती देखील आहे. या मीडिया निर्मितीमध्ये सरांनी 76 मोटिवेशनल व्हिडिओ सरांनी तयार केलेले आहेत. सरांचा 1 मिनिट मोटिवेशनल स्पीच आपल्या सर्वांना अत्यंत रोजच्या रोज प्रेरणा देत आहे आणि सर याबाबत सर टेलिग्रामवर सध्या लाईव्ह टेलिकास्ट देखील करत आहेत. त्याचप्रमाणे सर फेसबुक, युट्यूब इथे सर कार्यरत असून सरांचं आरोग्य विषयक एपिसोड देखील यावर प्रसारित होत आहेत. तुम्हाला अधिक सांगायला आवडेल की सरांना आपण शैक्षणिक, सामाजिक योगदान पाहतो, त्याचप्रमाणे सरांना उत्तम छायाचित्रणाची अतिशय आवड आहे. पर्यावरण आणि सामाजिक विषयावर 20,000हून अधिक छायाचित्र आहेत. केला तर सूक्ष्म कला म्हणजे नेमकं काय, तर एका पोस्ट कार्डवर सर 15,000 11 वेळा रामनामाचं लेखन केलेले, विचार करा. तसेच एका तांदळावर पूर्ण भारताची जी प्रतिज्ञा आहे तिचं लेखन सरांनी केलेलं आहे. एका तांदळावर पल्स पोलिओच्या 6 जाहिरातींचं सरांनी लेखन केलेलं आहे. सरांनी 26,350 सेंटीमीटर लांबीचे शुभेच्छा पत्र निर्मिती केलेली आहे आणि हा एक विक्रमच आहे. त्याचप्रमाणे 3,500 शब्दांचे विधान लेखन हे कांगोरे देखील सरांनी केलेले आहे आणि ते देखील शब्दरचनेमध्ये त्याचा एक विक्रमच आहे. सरांनी संपूर्ण महाराष्ट्रभर 35 विषयावर 1 ते 5 दिवसापर्यंतच्या कार्यशाळा राबविलेल्या आहेत. सरांचं ज्याप्रमाणे महाराष्ट्रात योगदान आहे त्याचप्रमाणे सरांचं राष्ट्रीय पातळीवर देखील अत्यंत महत्वपूर्ण योगदान असून अनेक संस्थांमध्ये सर कार्यरत आहेत आणि त्याच्यामध्ये सर तज्ञ मार्गदर्शक किंवा संशोधक सदस्य म्हणून सरांची नियुक्ती आहे. 33 जिल्ह्यांमधील 9,899 क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी सरांनी 1 दिवसीय मार्गदर्शनपर आनंददायी प्रेरणा शिबिर घेतले आहे. आपण आज ज्या ठिकाणी CRC, BRC आहोत, ज्या ठिकाणी आपण काम करतो आहोत, सर राष्ट्रीय पातळीवर MHRDच्या माध्यमातून जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये सर सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण काम करावे म्हणून सर त्या ठिकाणी एक सदस्य म्हणून गव्हर्नमेंटने सरांची नियुक्ती केलेली आहे.
सरांनी ठाणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात 10,000 म्हणजे तत्कालीन 13 तालुके होते, 10,500 प्राथमिक शिक्षकांसाठी एक दिवसीय जीवन प्रेरणा शिबिर सरांनी घेतलेले आहे. सर काही काळ महाराष्ट्र कास्ट्राईब संघटनेच्या केंद्रीय व सचिवपदी देखील सरांनी काम केलेले आहे. आणि या सगळ्या कार्यासाठी सरांना अनेकविध पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. मात्र म्हणतो ना आपण, एक ठराविक वेळ आल्यानंतर माणसाला पुरस्कार तर काही राहत नाही. याचीच परिणाम आहे की सरांनी 2004 पासून सर्व प्रकारचे पुरस्कार सरांनी नाकारलेले आहेत. मित्रहो, पाटील सरांचा हा अल्प परिचय आपण थोडक्यात करून घेतला असला तरी प्रत्यक्ष योगदान ते अत्यंत वकुपीने दिलेले आहे. आपलं जीवन पूर्ण पर्व सरांनी सामाजिक क्षेत्रातील योगदान आपण बघितलेले. तर आदरणीय सरांना मी अशी विनंती करतो की सर, आज युट्यूब, फेसबुक लाईव्हवर आपल्याला असंख्य या क्षेत्रातील काम करणारे वरिष्ठ अधिकारी लाईव्ह ऐकत आहेत. तर सर, आपण आपल्या मंत्रमुग्ध वाणीने आजचा दृष्टिकोन आमच्या सर्वांना द्यावा ही विनंती करतो, जेणेकरून इथून जी आमची शिक्षणाची गाठ आहे, कास आहे, जे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आम्हाला योगदान द्यायचे आहे त्याची आम्हाला दिशा मिळेल आणि आमचा दृष्टिकोन विकसित होईल. आणि ही गाठ दिली तर निश्चित आम्ही आमचं योगदान देण्याप्रत कार्यतत्पर होऊ. आदरणीय डॉक्टर गजानन पाटील सरांचं सहर्ष स्वागत. सरांना विनंती आहे की सर, आपण आपलं व्याख्यानाने आम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध करावं. धन्यवाद. आवाज ऐकू येतो ना माझा? परत आवाज येतो का पहा फक्त. हो, येतोय साहेब. चांगला येतो ना आवाज? सुरू करूया. हो हो हो. नमस्कार आणि सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आजच्या दिनी मला इथं आपण बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी या माझ्या संस्थेचं, भरत वेकेंडे आणि सर्व सहकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक आभार मानतो. वास्तविक पाहता हा विषय निवडण्यासाठी भरतचा मला फोन आला की सर, आपण कोणत्या विषयावर बोलायचं, तर माझ्या मनामध्ये विचार आला की हा विषय अजून आपण दिला नाही, तो विषय द्यावात, आणि म्हणून आपला दृष्टिकोन याविषयी मी आपणाशी बोलणार आहे. पण माझं बोलणं सुरू होण्यापूर्वी मला असं वाटतं की थोडंसं हितगुज करणं गरजेचं आहे. आज या मीटिंगद्वारे ऐकणारे, पाहणारे, फेसबुकद्वारे पाहणारे, ऐकणारे, युट्यूबद्वारे पाहणारे, ऐकणारे माझे सर्व श्रोतेगण, संपूर्ण महाराष्ट्रभरातील आणि संपूर्ण डायट परिवारातील ऐकणारे माझे सगळे मंडळी, माझे सर्व आयडी समन्वयक, साधन व्यक्ती, विषय सहाय्यक, डायटचे सर्व अधिकारी, या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. हा विषय थोडासा क्लिष्ट असला तरी मी अतिशय शांतपणे आणि समजावून सांगण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने मी आपल्याशी संवाद करणार आहे. कारण हा विषय जितका वरून दिसतो तितका सोपा नाही, आणि म्हणून कृपा करून हा विषय समजून घ्या. मी फक्त 23 मिनिट आणि 23 मिनिटांमध्ये माझा हा विषय मी पूर्ण करणार आहे. सुरुवात करूया यापासून. इथपासून 23 मिनिटापर्यंत हा माझा विषय चालेल. 23 मिनिटांनंतर मी थांबेल. पुन्हा एकदा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि माझा विषय आहे आपला दृष्टिकोन. मित्र हो, आपल्या जीवनात जगत असताना आपल्याला अनेक प्रकारचा दृष्टिकोन स्वतःसाठी वापरावा लागतो. हे अनेक जणांना माहिती नाही. वास्तविक पाहता एखादा मनुष्य फक्त एकाच दृष्टिकोनातून जगतो असं कधीच होत नाही. त्याचे दृष्टिकोनाचे पदर अनेक असतात आणि तो त्या दृष्टिकोनातून इतरांच्याकडे पाहायला लागतो. हा दृष्टिकोन म्हणजे काय? दृष्टिकोन कसा तयार होतो? दृष्टिकोनाचे प्रकार किती आहे? दृष्टिकोन तयार होण्याची प्रक्रिया आतमध्ये कशी असते? हा दृष्टिकोन तयार होत असताना नेमकी अंतर्बाह्य प्रक्रिया काय घडते? आपल्या लाईफस्टाईलवर त्याचा परिणाम काय होतो?
आपण इतरांच्याकडे पाहत असताना कोणत्या नजरेने पाहतो, स्वतःच्याकडे पाहत असताना कोणत्या नजरेने पाहतो, हे बारकाईनं अभ्यासणं आज गरजेचं आहे. अनेक वेळा याचा अभ्यास आपण फारसा करत नाही आणि मग सर्वसमावेशक अशी वाक्य केली जातात की अमुक एक मनुष्य अशा दृष्टिकोनाचा आहे, अमुक एक मनुष्य चांगला आहे, अमुक एक मनुष्य सगळीकडे चांगला आहे पण एका गुणानं तो वाईट आहे, अशा प्रकारची वाच्यता केली जाते. संपूर्ण मानवी जीवन व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की या दृष्टिकोनाचं महत्व फार आहे. माझं समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, शिक्षण व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मी जिथं काम करतोय तिकडे पाहण्याचा दृष्टिकोन, माझ्या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, माझ्या शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, हा दृष्टिकोन अलग अलग असतो, वेगवेगळा असतो आणि याला अनेक कारणं असतात. पहिल्यांदा आपण पाहूया दृष्टिकोन म्हणजे काय. दृष्टिकोन म्हणजे काय या संदर्भात अनेक तज्ज्ञांनी, तत्ववेत्यांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत. मानसतज्ञांनी वेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. ह्या सगळ्या व्याख्या आपण तात्पुरत्या बाजूला ठेवूया आणि मला भावलेली जी व्याख्या आहे त्याबाबत थोडासा संवाद करूया. आपल्या आतल्या मनातून आपण जेव्हा बाहेर पाहायला लागतो तेव्हा ते पाहत असताना एका विशिष्ट कोनाने आपण पाहायला लागतो. हे विशिष्ट कोनाने पाहण्याची जी पद्धत असते तिला दृष्टिकोन म्हणतात. आपल्या आतमध्ये सगळं सामावलेलं आहे. मला एखाद्या विषयी खूप प्रेम आहे तर मी प्रेमळ दृष्टीनं त्याच्याकडे पाहणार. मला एखाद्या विषयी राग आहे तर रागाच्या नजरेनंच मी त्याच्याकडे पाहणार. मला शिक्षणाविषयी खूप प्रेम आहे म्हणजे मी शिक्षणाविषयक दृष्टिकोनातूनच पाहणार. मी समजा व्यापारी असतो तर व्यापाराच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी व्याख्यान दिलं असतं. मी आणखीन कोण असतो तर वेगळ्या पद्धतीनं मी बोललो असतो. म्हणजे हा दृष्टिकोन जो असतो तो तुमच्या अंतर्मनामध्ये समाविष्ट झालेला असतो आणि अंतर्मनातून तो तुमच्या बाह्य जगतामध्ये येतो आणि बाह्य जगतामध्ये आल्यानंतर तो दृश्य स्वरूपात दिसायला लागतो. तोपर्यंत तो दृश्य स्वरूपात दिसत नाही. हा दृष्टिकोन जो आहे हा दृष्टिकोन आज जर तुम्ही निर्मळ असाल तर तुम्ही अधिक निर्मळपणे जगाकडे पाहायला लागाल. एकदा समुद्र नदीला म्हणाला की बाई तू माझ्यावर किती प्रेम करतेस. तेव्हा नदी म्हणाली तुझ्यात जोपर्यंत गोडवा आहे तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करते. या शब्दाचा अर्थ असा आहे की नदी जिथपर्यंत वाहते आणि समुद्राच्या पोटात जिथपर्यंत जाते जिथं तोपर्यंत तिचं गोड पाणी असतं तोपर्यंत नदीचं समुद्रावर प्रेम असतं. त्यानंतर ती खारट बनते त्यावेळी ती समुद्रच बनून जाते. हा जो व्यापक दृष्टिकोन आहे, ही व्यापक दृष्टी आहे, ही दृष्टी मूलतः आपल्या अंतरंगातून प्रविष्ट झालेली आहे. आपलं अंतरंगामध्ये जे काही चालतं, आतमध्ये ज्या गोष्टी चालतात त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या विचारांवर होतो, आचारांवर होतो आणि आपण मग तसं इतरांकडे पाहायला लागतो. अगदी सहज रस्त्याने जाताना एखादा मनुष्य एखाद्या मनुष्याकडे, व्यक्तीकडे पाहतो आणि म्हणतो बरोबर नाही हा मनुष्य. किंवा एखादी व्यक्ती पाहिल्यानंतर लगेचच वाटतं खूप छान व्यक्ती आहे. अर्थात अनुभवलं असतं का त्या व्यक्तीला? नसतं अनुभवलं. पाहिलं असतं का यापूर्वी? नसतं पाहिलं. त्याचे काही विचार ऐकले असतात का? नसते ऐकले असतात. त्याच्या कोणत्याच गोष्टी आपण पाहिलेल्या नसतात तरी सुद्धा आपण असं का बरं बोलतो? कारण आपल्या अंतःकरणातून हे सारं बाहेर येत असतं. म्हणून हा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या अंतःकरणातील एक विचार प्रवाह आहे. तो ज्या कोणातून बाहेर येतो तिथे दृष्टिकोनाला सुरुवात होते. आता दृष्टिकोनाच्या प्रकाराविषयी आपण थोडंसं पाहूया. अनेक वेळा अनेक लोकांनी दृष्टिकोनाचे विविध प्रकार केलेत आणि संशोधनांती तर सिद्ध झालेला आहे व्यक्तिगणिक दृष्टिकोन आहेत आणि प्रत्येक व्यक्तीचे असंख्य दृष्टिकोन आहेत. हे दृष्टिकोनाचे असे 4 प्रकार नाही आहेत तरी सुद्धा काही मानसवेत्यांनी, काही शिक्षण तज्ज्ञांनी आणि काही तत्ववेत्यांनी दृष्टिकोनाचे 4 प्रकार प्रामुख्याने सांगितलेले आहेत.
तसा पहिला प्रकार आहे सकारात्मक दृष्टिकोन. अर्थात सकारात्मक दृष्टिकोन असणारी माणसं सकारात्मक कृती करतीलच असं काही सांगता येत नाहीये. हा सकारात्मक दृष्टिकोन असतो. पण बोलतात सकारात्मक. सकारात्मक बोलायला काही हरकत नाहीये, सकारात्मक विचार करायला हरकत नाही. आम्ही इतरांना मदत करू असं म्हणायला काही हरकत नाहीये. पण प्रत्यक्ष मदत करतील की नाही ही शंका आहे. हा सकारात्मक दृष्टिकोन. दुसरा आहे नकारात्मक दृष्टिकोन. त्याच्या अंतरंगातून त्याच्या आतूनच असं येतं की हे होणार नाही. आपल्या कार्यालयामध्ये काही माणसं अशी असतात की अधिकाऱ्यांनी किंवा सहकार्यांनी सांगितलं की हे काम झालं पाहिजे, तर कपाळावर आठ्या आणून म्हणतात, सर हे कठीण काम आहे. काम तर सोपंच असतं, पण नकार देण्याची सवय असते. ती त्याच्या अंतःकरणातून येते. हा नकारात्मक दृष्टिकोन. तिसरा असतो शक्तिशाली दृष्टिकोन. शक्तिशाली दृष्टिकोनाचा मनुष्य धाडसी असतो. त्याच्या निर्णयावर तो ठाम असतो आणि त्याच्या अंतःकरणातून आलेला विचार तो स्वतःहून अंमलात आणतो. कारण त्याला माहित असतं माझ्या आतून आलेला हा विचार आहे आणि मला तो आत्मसात करायचा आहे, तो अंमलात आणायचा आहे. हा शक्तिशाली दृष्टिकोन असतो. आणि चौथा जो दृष्टिकोन आहे सर्वसमावेशक दृष्टिकोन. मध्यम मार्ग. मध्यम मार्ग स्वीकारायचा. ना डावीकडे जास्त बघायचं ना उजवीकडे जास्त बघायचं. आपण मध्यम मार्गाने जायचं. हा सर्वसमावेशक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे असं काही वर्षापूर्वी अनेक लोकांच्या मनात सुधारलं. विशेष म्हणजे या जगातील जेवढे धर्मसंस्थापक आहेत त्या धर्मसंस्थापकांनी सर्वसमावेशक दृष्टी स्वीकारलेली आहेत. कारण हे सर्व धर्मसंस्थापक ज्या विचारानं प्रेरित झालेले होते, ज्या आचारानं प्रेरित झालेले होते, तो आचार आणि विचार त्यांच्या अंतःकरणातून बाहेर पडलेला होता आणि म्हणून त्यांची दृष्टी सर्वसमावेशात्मकच होती. आता आपण पाहूयात की हा दृष्टिकोन कसा तयार होतो. खूप मजेशीर गोष्ट आहे. मी पहिल्यांदा ही छोटीशी गोष्ट सांगतो, म्हणजे कसा दृष्टिकोन तयार होतो ते पाहूया. एके दिवशी सकाळी एक गृहस्थ रस्त्याने निघाला होता आणि त्याच रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला एका टपरीवर 4 मोठे तज्ञ मंडळी बसले होते, चहा पीत बसले होते, म्हणजे उभा राहिले होते. आणि तो मनुष्य लंगडत लंगडत रस्ता पार करत होता. त्यातला पहिला ग्रस्त म्हणाला, बहुतेक याला गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे. दुसरा ग्रस्त म्हणाला, गुडघ्याचा काय प्रॉब्लेम मला वाटत नाहीये, पण बहुतेक याच्या घोट्याचा प्रॉब्लेम आहे, घोट्यामध्ये फ्रॅक्चर झाला असावं. तिसरा म्हणाला, घोट्यापेक्षा मला असं वाटतं की त्या टाचेचं त्याच्या हाड वाढलं असल्यामुळं तो चंप्यावर चालत आलेला आहे. आणि चौथा म्हणाला, असं काही नसावं, त्याच्या बोटांमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहेत, बोटच फ्रॅक्चर झालेले आहेत म्हणून तो तसा चालत आला असा. तेवढ्या वेळेत तो गृहस्थ समोर आला आणि त्या हॉटेलवाल्याला म्हणला, दादा जरा पाणी द्या. येता येता शेणामध्ये पाय गेलात आणि पाय सगळा घाण झालात. आणि म्हणून त्यानं पाय धुतले तेव्हा ते चौघे जण अचंबित झाले. त्याला ना गुडघा खराब झाला होता, ना त्याचा गोटा खराब झाला होता, ना त्याच्या पायाचं हाड खराब झालं होतं टाचेचं, ना त्याची बोट खराब झाली होती. त्याच्या पायाला शेण लागलं होतं म्हणून तो चालत होता. पण या चौघांचा असलेल्या आपल्या अभ्यासांती दृष्टिकोन ज्या प्रकारचा होता, ज्या विषयात ते तज्ञ होते, त्या दृष्टिकोनातून त्या गृहस्थाकडे पाहत होते. या उदाहरणावरून आपल्याला समजेल की दृष्टिकोन कसा असतो आणि कसा तयार होतो. हा दृष्टिकोन ज्या प्रकारे आपण आपलं व्यक्तिमत्व घडवतो त्या प्रकारे आपला दृष्टिकोन तयार होतो. असं म्हणतात की आपला दृष्टिकोन निर्मळ असावा, सजग असावा, चांगला असावा, प्रभावी असावा. हे म्हणायला सोपं आहे, पण मुळात तो प्राप्त करायचा झाला तर खूप कष्ट करावं लागतं. आपल्या जगभरातील देशभरातील साधू संत महंतांनी आपला दृष्टिकोन जो सर्वसमावेशक केला त्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली होती, कारण त्यांनी अंतःकरणामध्ये डोकावलं होतं. आपण मात्र अंतःकरणामध्ये न डोकावता आपण ढोबळ मनाने बाहेर पाहतो आणि कोणत्याही विषयी कोणत्याही व्यक्तीविषयी आपण सहजपणे विधान करतो, कारण आपला तो दृष्टिकोन असतो. मित्रहो, आपला हा दृष्टिकोन बदलणं फार गरजेचं आहे. पण तत्पूर्वी आपल्याला हा दृष्टिकोन कसा तयार होतो हे थोडं पाहणं फार गरजेचं आहे. कसा तयार होतो हा?
आपल्या अंतःकरणातून येतं, आपल्या आतून येतं, हे सगळं मान्य आहे. पण तो कसा तयार होतो त्यासाठी थोडं मी तत्वज्ञानाच्या अध्यात्माच्या भाषेत थोडंसं मी आपल्याला समजून सांगतो आहे, म्हणजे अधिक समजेल ते. वास्तविक पाहता प्रत्येक व्यक्तीची दोन जग असतात. दोन जग असतात. एक असतं बाह्य जग आणि एक असतं अंतर्जग. बाह्य जगतामध्ये त्याचं सगळं स्टाईल असते, त्याचं वागणं असतं, त्याचं राहणीमान असतं, त्याचा कपडा लत्ता असतो, त्याचा दिखावा असतो, त्याच्या साऱ्या गोष्टी बाह्य जगतामध्ये असतात. म्हणजे कदाचित तो अंतर्जगतामध्ये जो असेल तो बाह्य जगतात दिसणार पण नाहीये. तो बाह्य जगतात जो दाखवतो तो अंतरंगात नसेलही कदाचित. माझं तुमच्या मुलांवर, सगळ्या मुलांवर तुमच्यावर खूप प्रेम आहे म्हणणारा मनुष्य दुसरीकडे जाऊन मुलांना मारहाणी करत असेल, काही सांगता येत नाही. बाह्य जग म्हणजे त्याला स्टाईल म्हणतो. हे बाह्य जग वेगळं असतं आणि अंतर्जग वेगळं असतं. बाह्य जगामध्ये या साऱ्या गोष्टी सामावलेल्या असतात आणि या सामावल्यामुळं एखादा मनुष्य त्या व्यक्तीबद्दल बोलताना म्हणतो तू खूपच वेगळा आहे, तू खूप स्टायलिश आहे, तू खूप चांगला वागतो, तू खूप व्यवस्थित वागतो, तो खूप हुशार आहे. वास्तविक पाहता बोलल्याशिवाय, वागल्याशिवाय, चालल्याशिवाय, संवाद साधल्याशिवाय, त्याच्याशी सहवास केल्याशिवाय आपल्याला काय कळणार आहे तो कसा आहे तो. पण निसर्गानं खूप चांगली रचना करून दिलेली आहे. निसर्गाचा एक नियम आहे, तुमच्या आतमध्ये जे असतं तेच देण्याचा फक्त आणि फक्त आपण प्रयत्न करतो. मग तुमच्या अंतर्जगामध्ये जे आहे ते तुम्ही बाह्य जगामध्ये आणण्याचा प्रयत्न करता नव्हे, ते येतच राहतं. ते आणण्याचा प्रयत्न करण्याची गरज नसते, ते येतं ते. आता अंतर्जगाकडे थोडंसं पाहूयात की ज्याला आपण लाईफ म्हणतो. अर्थात इंग्रजीमध्ये जरी लाईफ म्हटलं, मराठीमध्ये जीवन म्हटलं तरी ते वेगवेगळ्या अंगानं ते पाहिलं जातं. त्याला आत्मा म्हणतात आध्यात्मिक भाषेमध्ये, त्याला मन म्हणतात, त्याला शक्ती म्हणतात, त्याला इच्छा म्हणतात, त्यातला आतला दृष्टिकोन म्हणतात. म्हणून म्हणतात लाईफ संपलं की स्टाईलही संपून जाते. म्हणजे लाईफ महत्वाचं आहे आणि हे अंतर्जगामध्ये हे सगळं लाईफ जे असतं ते ओतप्रोत भरलेलं असतं. मी इतरांशी कसा वागावा, कसा बोलावा हे ठरलेलं असतं. जसं पाय एक उदाहरण सांगतो. एक उदाहरण असं आहे की एक एलईडी बल्ब आहेत मोठा असा, त्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या रंगाचे बल्ब असतात आणि बाहेर एक पांढरी स्लेट पाटी आहेत, पांढरी पाटी आहेत, पांढरी काच आहेत. ज्यावेळी बटन दाबू आणि पिवळ्या रंगाचा जर बल्ब लागला तर संपूर्ण ती पांढरी पाटी पिवळी दिसते, कारण अंतरंगातला बल्ब त्याचा पिवळा पेटलेला असतो, म्हणून तो बाहेर अंगाने सुद्धा पिवळा दिसायला लागतो. अंतरंगातला बल्ब लाल पेटला तर तो बाहेर सुद्धा लालच स्क्रीन दिसायला लागतो. अगदी असंच आपल्या अंतरंगामध्ये आहे. आपल्या अंतरंगामध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी व्यापून राहिलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये भावभावना आहे, त्याच्यामध्ये आपलं असलेलं इतरांच्या विषयी मत आहे, आपली बुद्धिमत्ता आहे, आपलं स्मरण आहे, आपलं विस्मरण आहे, आपल्या अनेक गोष्टी त्यामध्ये समाविष्ट आहेत. पण ह्या इतक्या अंगाने वेगवेगळे पैलू आतमध्ये अंतर्जगामध्ये आहेत की ह्या अंतर्जगामधील अनेक गोष्टीमुळं आपला दृष्टिकोन तयार होत जातो आणि मग ह्या अंतरंगाचा परिणाम बाह्य जगावर होतो. पण अलीकडे एक संशोधन होत आहे की बाह्य जगताचा परिणाम अंतर्मनावर होतो की अंतर्मनाचा बाह्य मनावर होतो. म्हणजे कदाचित अंतर्मनाचा बाह्य मनावर परिणाम होतो हे सत्य आहे, बाह्य मनाचा अंतर्मनावर बिलकुल परिणाम होत नाही. आणि म्हणून साधू संत महंत हे कमी कपड्यामध्ये होते, उघडे वागडे होते, पण त्यांची विधानं, त्यांचे विचार, त्यांचे आचार प्रचंड मोठे होते, आदर्शवत होते. कारण हे आदर्शवत होण्यासाठी त्यांनी स्वतःची लाईफस्टाईल बदललेली होती. लाईफ आतलं, स्टाईल बाहेरची बदललेली होती. आपला दृष्टिकोन तयार होतो तो आपल्या अंतर्जगतावर तयार होतो. मित्र हो, मी आपल्याला
आपल्याला सांगेन की हे अंतर्जग अत्यंत निर्मळ आणि पारदर्शक असायला हवं. अंतर्जगामध्ये अज्ञानाचा अंधकार असेल तर बाहेर आपल्याला अंधकारच दिसेल. एक म्हण आहे मराठीमध्ये, रस्त्याने निघाले बहीण बावंड आणि जगाला 12 तोंड. बरोबर आहे. जग ज्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहणार त्या दृष्टिकोनातून ते लोकांना दिसणार. आपला दृष्टिकोन आपल्या अंतरंगावर अवलंबून असतो. हे एकदा का उमजलं की आपलं अंतरंग निर्मळ करायचा प्रयत्न आपण करतो. जसं आपलं घर स्वच्छ करतो, दार स्वच्छ करतो, गाडी स्वच्छ करतो, ऑफिस स्वच्छ करतो, पण अंतरंग स्वच्छ करण्याची काही योजना आहे का? आपण आपलं शरीर नीट राहण्यासाठी प्राणायाम करतो, योगा करतो, ध्यान करतो, अनेक गोष्टी करत राहतो, डाएट करतो, काही करतो, पण बाह्य शरीर व्यवस्थित ठेवतो, पण अंतरंगाचं काय? अंतरंग जे असं आहे की त्याच्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावं लागेल. हे अंतरंग साफ, स्वच्छ आणि निर्मळ पारदर्शक करायला पाहिजे. नदीच्या पाण्यामध्ये जेव्हा गढूळता असते तेव्हा आतला तळ अजिबात दिसत नाही, पण जेव्हा ते स्वच्छ आणि निर्मळ धावायला लागतं तेव्हा आतला तळ स्पष्ट दिसायला लागतो. आपलं धावणं सुद्धा नदीच्या पाण्यासारखं स्वच्छ आणि निर्मळ असलं पाहिजे. एक तुम्हाला प्रतिकात्मक भाग सांगतो. झाडांची मुळं जमिनीमध्ये अंधारात खोल दडून नसतात. त्यांना फक्त एकच माहित असतं की आपल्या उरावर, आपल्या डोक्यावर एक झाड आहेत, एक खोड आहेत, खोडाला पानं आहेत, पानांना फुलं येतात आणि फुलांना फळं धरतात आणि त्या सगळ्या आसमानतात सुगंध पसरतात. एवढंच माहित असतं. आपलं काम फक्त त्यांना रस पोहोचवणं असतं. हे मुळं ज्या प्रकाराचे अंधारात राहून काम करतात तसं आपल्या अंतरंगात राहून आपलं अंतर्मन आपलं काम करत असतं आपल्या बाह्य जगतासाठी, आपला दृष्टिकोन अधिक सजग होण्यासाठी, आपला दृष्टिकोन अधिक विस्तृत होण्यासाठी. जगाकडे ज्या दृष्टिकोनातून आपण पाहायला हवं ती दृष्टी विकसित करण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत असतात. पण आपल्याला ते कळत नाही कारण आपण कधी शांत बसत नाही. आपण बाहेरून शांत असल्याचा देखावा करतो पण आतून भरपूर अशांत असतो. वास्तविक पाहता बाहेरूनही शांत आणि आतूनही शांत असतो पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थानं आपला दृष्टिकोन सर्वसमावेशक शक्तिशाली होतो. सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोन ठेवून चालणं बरोबर नाही, तर शक्तिशाली आणि सर्वसमावेशात्मक आपला दृष्टिकोन झाला पाहिजे. त्या कोरोनाच्या महामारीमध्ये हे सगळं चित्र बदलत निघालेलं आहे. माझ्या शाळांमधलं चित्र बदलत निघाले, माझ्या दिव्यांग मुलांच्या बाबतीतलं चित्र बदलत निघाले आहेत. नजदीकच्या काळात हे चित्र बदलायचं असेल तर ही अंतरंगाची शक्ती जागृत प्रत्येक शिक्षकाने केली पाहिजे, पालकांनी केली पाहिजे, अधिकाऱ्यांनी केली पाहिजे, समाज व्यवस्थेतील प्रत्येक माणसाने केली पाहिजे. यालाच व्हायब्रेशन म्हणतात. अध्यात्माच्या भाषेत त्याला व्हायब्रेशन म्हणतात. हे व्हायब्रेशन जर अधिक चांगलं असेल, प्रभावी असेल, तुम्ही कोणत्या एका मनुष्याकडे जा आणि नुसतं त्याला पहा तर तुम्हाला वाटेल खूप समाधान वाटलं त्याच्याकडे पाहून. हे जे समाधान असतं ना हे व्हायब्रेशन असतं. त्याच्या अंतरंगातील जी शक्ती असते ती शक्ती बाहेर येते आणि ती तुमच्याशी तादात्म्य पावते. तुम्ही त्या शक्तीला अचूक ओळखता, तुम्ही जाणता, पण तिचं स्पष्टीकरण तुम्हाला करता येत नाही. असं का बरं घडतं? काही माणसांच्या बाबतीत असं घडतं. एखादा मोठा नेता, अभिनेता हजारो लोकांच्या समोर उभा राहतो तेव्हा तो नुसता असा हात करतो आणि सगळे लोक शांत राहतात. हे व्हायब्रेशन आहेत. आपला दृष्टिकोन सजग होण्यासाठी हे व्हायब्रेशन फार महत्वाचं आहे आणि त्याची अनुभूती आपल्याला घ्यायला हवी. या निसर्गातील प्रत्येक गोष्टीमध्ये व्हायब्रेशन आहेत. आपण कधी शांतपणे ऐकलं नाही कारण आपण अशांत आहोत. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण अस्थिर झालेलो आहोत. मला असं वाटतं की आपला अस्थिर बाह्य जगतातील अस्थिरता आपल्या अंतर्मनावर परिणाम करू पाहते आहेत. अंतर्मन आतल्या बाजूला खरं तर वय वाढेल तसं आपण अतिशय चांगले दिसायला पाहिजेत असं न होता वय वाढेल तसं आपण वृद्धत्वाकडे पोहोचायला लागतो. कारण आपल्या पेशी मरण्याचा वेग प्रचंड मोठा व्हायला लागतो.
मग हे का का मरतायत पेशी, तर त्याचं आपण नीट संधारण केलं नाहीये, संवर्धन केलं नाहीये. हे व्हायब्रेशन चांगलं असेल तर लाईफस्टाईल चांगली असते, लाईफ चांगला असेल तर स्टाईल चांगली असते, आणि दोन्ही चांगले असेल तर दृष्टिकोन प्रभावी असतो. म्हणजे या सगळ्यामध्ये आपला दृष्टिकोन विकसित करायचा असेल तर आपलं अंतर्जग प्रभावी असणं फार गरजेचं आहे. अनेक वेळा ह्या अंतर्जगतामध्ये खूप प्रश्न असतात, खूप समस्या असतात. माणूस म्हणलं की समस्या असणारच. मला अनेक माणसं म्हणतात की तुम्हाला संसार नसेल, मुलं बाळ नसतील, घरदार नसेल, काहीच बोलत नाही या गोष्टीवर, सगळं आहे. पण आपण आपल्या परिस्थितीनं एवढे संत्रस्त झालेला असतो की लोकांना हसतमुखानं स्वागत करणार तरी कधी आणि कसं करणार आहे, दुसऱ्यांना समजून तरी कधी घेणार आहे. स्वतःच समजायला तयार नाही तर दुसऱ्यांना काय समजून घेणार आहे. म्हणून जग बदलण्याची भाषा करण्यापेक्षा स्वतःला बदलण्याची भाषा पहिल्यांदा करूयात. आपल्या अंतर्जगामध्ये डोकावून पाहून आपण आपल्याला जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करूयात, चांगलं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करूयात. माझा 1 मिनिट उरलेला आहे, तेवढ्या वेळेत मी आपल्याशी संवाद साधतो आणि थांबतो. आपलं हे सगळं जे जीवन आहे ते जीवन अधिक चांगलं, अधिक गतिमान, अधिक प्रभावी करायचं असेल तर आपल्याला अधिक स्वतःच्या अंतरंगात डोकवलं पाहिजेत. आणि त्यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागेल, तुम्हाला साधना करावी लागेल, तुम्हाला विचार करावा लागेल, तुम्हाला मंथन करावं लागेल, तुम्हाला चिंतन करावं लागेल. हे सारं केल्यानंतर तुमच्या अंतरंगात प्रवेश होईल आणि अंतरंग एकदा का स्वच्छ, निर्मळ, पारदर्शक केलं की आपला दृष्टिकोन अत्यंत सजग होईल. काल परवापर्यंत म्हणत होतो जशी दृष्टी तशी सृष्टी, आता म्हणावं लागेल जशी सृष्टी तशी दृष्टी. बाह्य जगतात जे असतं त्या आतमध्ये प्रकाशित होतं. हे सगळं बदलायचं असेल तर आपला दृष्टिकोन अत्यंत सर्वसमावेशक आणि शक्तिशाली असायला हवा. यासाठी शुभेच्छा देतो. माझी 1 मिनिट शेवटची संपलेली आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद साहेब. अगदी प्रसन्न मनाने, प्रसन्न चेहऱ्याने. खरं तर हे दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. आपला दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. दृष्टिकोनाचे अनेक प्रकार आहे. व्यक्तिपरत्वे आपल्या पद्धतीनं ते दृष्टिकोन आपण वापरत असतो. त्यातही महत्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, नकारात्मक दृष्टिकोन, शक्तिशाली दृष्टिकोन, सर्वसमावेशक दृष्टिकोन. अनेकांचं म्हणणं आपल्या वैयक्तिक किंवा तत्ववेत्यानुसार वेगवेगळे एकच दृष्टिकोन स्वीकारावं अशातली बाब नसते. परंतु माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की जीवनामध्ये प्रत्येक दृष्टिकोन महत्वाचा आहे. व्यक्तीच्या सामाजिक जीवनामध्ये, व्यक्तीच्या शैक्षणिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा दृष्टिकोन हा त्या वेळेनुसार येत असतो आणि त्यानुसार अंतर्मनामध्ये जे काही चालू आहे ते प्रत्यक्ष बाहेर दिसत असतं. खरं तर हा दृष्टिकोन म्हणजे सर्व सिद्धीचे कारण जेव्हा आपण म्हणतो, हे मन प्रसन्न ठेवणं म्हणजे सर्व सिद्धीचं कारण आहे असं आपण जेव्हा सांगितलं जातं की तेव्हा हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. त्यासाठी अंतरंग खूप महत्वाचा आहे. अंतरंगामध्ये ज्यावेळेस नितळपणा असेल, स्वच्छपणा असेल, त्यावेळेस नक्कीच बाहेरून सुद्धा दिसताना ते स्पष्ट दिसणार आहे आणि तशा प्रकारचं सुद्धा सर्वविषयी दृष्टिकोन असणार आहे. जसं आपण सांगितलं की दृष्टिकोन कसा बदलत जातो, यासाठी पायाने लंगडत येणारा व्यक्ती हा त्याच्याविषयी बांधलेला, दुसऱ्या चौघांनी बांधलेला दृष्टिकोन कसा प्रत्येकाचा वेगवेगळा होता, त्यावरून लक्षात येतं की दृष्टिकोन किती महत्वाचा आहे. वैयक्तिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये सुद्धा ह्या दृष्टिकोनास खूप महत्वाचा आहे. कायम सकारात्मक दृष्टीनेच राहावं, आपलं नितळ प्रेम दिसावं, नितळ मन दिसावं. अधिक लोकांच्या बाबतीत सुद्धा हे घडतं. अनेकदा की सध्या फेसबुकवर डाएट जळगाव, डाएट रत्नागिरी, डाएट नाशिक या अनेक लोक आपल्यासाठी आपलं प्रत्येक शब्दाना शब्द ऐकत आहेत. अनेकांनी तुम्हाला आपल्या गुरुस्थानी मानून तुम्ही आणखी आमच्याकडे राहायला पाहिजेत असे त्यांची अपेक्षा सुद्धा चालू आहे. ते फेसबुक कमेंट्स मध्ये सांगतात. खूप साऱ्या जणांचं जवळपास 400-500 कमेंट्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये आपला दृष्टिकोन किती महत्वाचा आहे, दृष्टिकोन कोणता महत्वाचा आहे याविषयी चर्चा चालू आहे. सर, एक महत्वाचं मला या ठिकाणी विचारावं असं वाटतं की अंतर्मन सुद्धा
निर्मळ ठेवण्यासाठी अधिक व्यक्तीनं काय काय करायला पाहिजे? व्यक्ती अंतर्मन जेवढं आपलं निर्मळ राहील तेवढं खूप महत्वाचं आहे. मग हे अंतर्मन कशा प्रकारे आपण निर्मळ ठेवू शकतो, काय सांगता येईल सर? धन्यवाद सर. अंतर्मन निर्मळ करण्यासाठी पहिल्यांदा आपल्यात असलेल्या गुणांचा आणि अवगुणांचा शोध घ्यावा लागेल. कधी कधी काय होतं की आपलं अंतर्मन स्वच्छ करण्याच्या नादामध्ये आपण अनेक गोष्टी करत राहतो आणि आपल्या दुर्गुणाकडे आपण दुर्लक्ष करतो. एका कागदावर आपल्या गुणांची यादी बनवायची आणि एका कागदावर आपल्या अवगुणांची यादी बनवायची. दररोज एक अवगुण आपल्यातून डिलीट होईल, नाहीसा होईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न करत राहायचं. त्यासाठी ध्यान करायचं, शांत बसायचं. असं केल्यानंतर काही दिवसांनी तुमच्या लक्षात येईल की आपल्यातील अनेक अवगुण हळूहळू निघून चाललेले आहेत आणि निघून चाललेल्या अवगुणानंतर तुमच्यामध्ये गुणांची भर पडत चाललेली आहे. हे गुण विकसित करण्यासाठी तुम्ही जेव्हा ध्यानाला बसता, शांत बसता, कारण आपले डोळे नेहमी जगाकडे पाहायला लागतात, आतमध्ये पाहण्याची सवय त्यांना कधीच नाही, तर आपल्या आतमध्ये डोकावण्यासाठी या दुर्गुणांची यादी आपल्याला कामी पडते. म्हणून दुर्गुणांची यादी नाहीशी करत करत सगुणांची यादी, चांगल्या गुणांची यादी वाढवत जायचं आणि हळूहळू आपल्या आतलं मन निर्मळ आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न करायचा. आता अजून एक त्याला दुसरा एक पर्याय मी आपल्याला सांगेन कसं पारदर्शक करायचं असतं ते. आपण कधी कधी जो विचार करतो तो पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून विचार करतो. अमुक एक मनुष्य चांगला नाहीत, माझ्याबद्दल लोक कधी कधी बोलतात खूपच शिस्तबद्ध आहे, खूपच अमुक आहे, तमुक आहेत असं म्हणतात. अर्थात तो त्यांचा दृष्टिकोन आहे, माझा दृष्टिकोन नाही आहे. कोणत्याही व्यक्तीकडे पाहत असताना पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून कधीच पाहू नयेत. ही छोटीशी सवय आपल्याला जरी लावून घेतली तर कदाचित मन स्वच्छ होण्याचा तो प्रचंड मोठा राजमार्ग आहे. अनेक पुस्तकं वाचणं, त्या पुस्तकावर मनन करणं, इतरांशी संवाद साधणं, नेहमी चांगलं बोलणं, चांगले विचार ऐकणं, ह्या सगळ्या क्रिया छोट्या छोट्याच गोष्टी असतात. सकाळी उठल्यापासून संकल्प करणं, म्हणजे आपण उठल्यावर लगेच संकल्प करायचा, या चराचर सृष्टीतील सारं चैतन्य माझ्यामध्ये वास करता आहेत. जशी पानं फुलं पाहतो, उन्हाळा पावसाळा हिवाळा असला तरी त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही, ती कशी तजेलदार टवटवीत असतात, तसा मी दिवसभर पूर्ण चैतन्यशील राहणार आहेत, माझ्यात उत्साह भरून राहणार आहेत, माझं मन निर्मळ झालेलं आहे. अशा प्रकारे सकाळी स्वयंसूचना अर्थात संकल्प, अध्यात्माच्या भाषेत संकल्प म्हणतात, हा संकल्प जर केलात तर अधिक चांगल्या पद्धतीने मन निर्मळ आणि चांगलं होण्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल. अर्थात ही गोष्ट 1-2 दिवसापुरती नाहीये, त्याला खूप कालावधी लागेल. पण एक सारखं जर तुम्ही करत राहिलात तर 100% हे चित्र चांगलं बदलेल. आणि आपण जसे आत आहोत ना तसं आपल्याला जग दिसायला लागतं. अनेक जण म्हणतात की लोक तुम्हाला वाईट का दिसत नाहीत. म्हटलं कुणीच वाईट नाही, या जगात कुणीच वाईट नसतो. वाईटातला वाईट मनुष्य सुद्धा 51% चांगला असतो, म्हणजे तो चांगलाच असतो. फक्त आपला त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक, पूर्वग्रह दूषित असतो, म्हणून तसं होतं. मन निर्मळ झालं की हे सगळं व्यवस्थित होईल. हळूहळू ही प्रक्रिया करत राहायची, दररोज करायची आणि रात्री सुद्धा झोपताना हाच संकल्प करायचा आणि शांत झोपी जायचं. एवढ्या जरी केलं तरी मन निर्मळ होण्याची प्रक्रिया अत्यंत चांगली होईल. धन्यवाद सर. धन्यवाद साहेब. खरं तर ज्यावेळेस आपण पाहतो कान आणि डोळ्यामध्ये एवढा मोठा फरक, इथं आपल्या जवळच 4 बोटाचा फरक आहे, मग प्रत्यक्ष पाहूनच त्याविषयी दृष्टिकोन कसा बांधला पाहिजे याविषयी सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपल्याला खरंच आपण जर आत पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे. गुणांची अवगुणांची यादी करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे, ज्याद्वारे आपण एक एक अवगुण हळूहळू कमी करत असतो. किंवा स्वतःची इच्छा सुद्धा तेवढी प्रभावी असली पाहिजे की मी आत बघतोय का. कारण विवेकानंद सुद्धा आत्मसाक्षात्काराविषयी सुद्धा खूप महत्व देतात. आपल्याकडे सगळं जगाची माहिती पूर्ण आपल्याकडे आहे, फक्त ते साक्षात्कार करून घेण्याची किंवा आत पाहण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये पाहिजे असं सांगितलं जातं. दुसरा एक या ठिकाणी मला विचारावं वाटतं की सर, बाहेर ज्यावेळेस आपण कार्यक्षेत्रामध्ये, आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा व्यावसायिक जीवनामध्ये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस अनेकदा पूर्वग्रह दूषितता निर्माण होत झालेली असते. ती पूर्वग्रह दूषितता कशा प्रकारे कमी करता येईल सर? कुणाची? आपली की इतरांची? आपली लोकांची पूर्व नाही, आपण ज्यावेळेस आपला दृष्टिकोनाविषयी आपण बोलतो की आपल्या दृष्टिकोनाविषयी कसा करता येईल सर? ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला आवडेल. पहिल्यांदा मी एक छोटंसं उदाहरण देईन.
म्हणजे अधिक समजेल तुम्हाला. आपण जगतातली माहिती केवळ आपल्या मोबाईलवरच्या छोट्याशा एका 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 टचवर असते, की जिथं इंटरनेटवर नुसता एक शब्द टाकला तर त्या शब्दाशी निगडीत लाखो गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे बाह्य जगाची माहिती घेण्यासाठी आपल्याला अजिबात वेळ लागत नाही. इतक्या कमी वेळामध्ये सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानानं आपल्याला माहिती मिळवता येते, हे उदाहरण झालं. पण आपल्या अंतरंगामध्ये असलेला पूर्वग्रहित दृष्टिकोन, पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन, कारण दूषित हा शब्द तिथे आलेला आहे, हा दूषित दृष्टिकोन जर काढून टाकायचा असेल तर प्रामुख्याने एक महत्वाची गोष्ट आपल्याला करावी लागेल. ती गोष्ट म्हणजे आपल्या अंतरंगातील जगतात असलेला दूषित भाग काढून टाकला पाहिजे. जसं कोरोनाच्या या महामारीमध्ये कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग फुफ्फुसामध्ये होतो आणि फुफ्फुस निकामी करतो, श्वास घ्यायला त्रास होतो, तसा आतमध्ये हा पूर्वग्रह दूषित झालेला आहे. आपलं हे सगळं यामुळे दूषित झालेलं आहे आणि हे दूषित झालेलं आहे हे दुरुस्त करण्यासाठी एक फार सोपी गोष्ट मी आपल्याला सांगेन की हवं तर सगळ्यांनीच करून पहा. खूप चांगले आहेत. माझ्या गुरुंनी मला हे शिकवलं की आपला पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन कसा काढायचा, कोणत्या पद्धतीनं काढायचा. तर त्याच्यासाठी एक छोटीशी युक्ती आहे, मी ती तुम्हाला सांगेन. आपल्यामध्ये कोणत्या बाबीमध्ये पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आहेत याचा पहिल्यांदा शोध घ्या. कोणत्या बाबीमध्ये आहे? स्त्री पुरुष समानतेबाबत आहे, स्त्री पुरुष संबंधाबाबत आहे, कार्यालयातील अधिकाऱ्यांबाबत आहे, सहकाऱ्यांबाबत आहे, समाज व्यवस्थेबाबत आहे, कशाबाबत आहे तो पहिल्यांदा शोधून घ्या. पहिली पायरी. तुम्ही तो दृष्टिकोन एक मिनिट तुम्ही तो दृष्टिकोन हॅलो हा बोला सर, ऐकू येते. एक मिनिट जरा काहीतरी झालं याला. ऐकू येते सर, बोला. ऐकू येते का तुम्हाला? हो येते सर, बोला. हा, दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या आतमधले असलेला जो पूर्वग्रह आहे हा पूर्वग्रह तुम्हाला बाजूला करण्यासाठी मुख्य घटना काय आहे या घटनेकडे तुमचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. अनेक वेळा काय घडतं की आपण जातो एका गावाला आणि पत्ता असतो दुसरीकडचाच, असं अनेक वेळा घडतं. असं न करता माझा पूर्वग्रह नेमका कोणत्या बाबतीत आहे, कसा निर्माण झाला, कोणत्या कारणांमुळे निर्माण झाला, त्याला काय कारण होतं, हे जर तुम्ही बारकाईनं पाहिलं, त्याच्यावर तुम्ही जास्ती फोकस केलात तर तुम्ही सहजपणे हा पूर्वग्रहित दूषित दृष्टिकोन काढू शकाल. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पायरी जी आहे ती पायरी म्हणजे तुम्हाला ध्यान करायला हवं. ध्यान या शब्दाचा अर्थ असा आहे की तुमचं मन एकाग्र करायला हवं. डोळे मिटून सकाळी संध्याकाळी शांत तास अर्धा तास तुम्ही बसायला हवं. तुमच्या आतमधले सगळे पूर्वग्रह तुम्हाला जर काढून टाकायचे असतील तर तुम्हाला ध्यानाशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण ध्यानामध्ये हे सारं हळूहळू निघून जातं आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन काढून टाकता येतो आणि सजग निर्मळ दृष्टिकोन तुमचा तयार करता येतो. कारण याच्यामुळे तुमचं मन आनंदी होतं आणि तुमचं मन आनंदी झालं की समाज आनंदी दिसायला लागतो. समाजाबद्दल तुमच्या मनात असलेल्या पूर्वग्रहाच्या ज्या गोष्टी असतात त्या आपोआप नाहीशा होतात. धन्यवाद सर. बरोबर, धन्यवाद सर. आपल्याला फेसबुकवर खूप सारे कमेंट्स येत आहेत. त्याच्यातली एक महत्वाची कमेंट्स मी एक सांगतो की राज्याचे राज्य समन्वयक आदरणीय काकडे सर. बोला सर. सर आतापर्यंत खूप सारे जवळपास 400-500 कमेंट्स आलेले आहेत. प्रत्येकाने प्रत्येक दृष्टिकोनाविषयी सांगितलेला आहे. त्यामध्ये हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे की ज्याद्वारे आपण प्रत्यक्ष या वैयक्तिक जीवनामध्ये खूप महत्वाचा आपण राहू शकतो. सर असा आता या ठिकाणी वेळ झालेली आहे. आपण मागच्या
25 मिनिटामध्ये आपण 23 मिनिटामध्ये आपण दिलेलं प्रत्येक शब्द ना शब्द माणसाच्या व्यक्तीच्या जीवनोपयोगी आहे. आणि हा प्रत्येक जीवनामध्ये जर आपण वैयक्तिकरित्या आपण जर ज्यावेळेस आपण अंमलबजावणी करू त्यावेळेस नक्कीच त्यामध्ये दृष्टिकोन निर्माण होणार आहे. सर, आपण आपल्या शिक्षण क्षेत्राविषयी दिलेली आपली कामगिरी, आपलं सेवा, त्याचबरोबर या क्षेत्रामधलं काम खरंच खूप महत्वाचं आहे. हे समाज सकारात्मक घडवण्यासाठीचं आपलं पूर्ण ज्ञान, आपली प्रसन्न चेहरा, प्रसन्न व्यक्तिमत्व आपलं, हे खरंच आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. दृष्टिकोन कसा बदलतो, दृष्टिकोन सकारात्मक करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, या सर्व विषयाला अनुसरून जीवनाच्या अनुषंगाने एक व्यक्ती म्हणून मूळतः व्यक्तितः कोणताही निसर्गतः कोणताही व्यक्ती हा नकारात्मक नसतो, वाईट नसतो, किंवा त्याच्या अंगी असणारे गुण हे वाईट नसतात. अगदी आपण म्हणल्यानुसार की नकारात्मक माणूस सुद्धा 50% पेक्षा पुढे आहे, म्हणजे तो सकारात्मकच आहे. अशा प्रकारचं आपण सर्व यामध्ये एक एक गोष्ट आम्हाला सांगितली. दृष्टिकोन हा सर्वसमावेशी जितका महत्वाचा आहे तसा शक्तिशाली दृष्टिकोन सुद्धा अनेक वेळा आपल्याला घ्यावा लागतो. त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना, समावेशनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना हे खरंच खूप महत्वाचं आहे. सर, डायट रत्नागिरी, डायट नाशिक, डायट जळगाव, तसेच राज्यातील प्रत्येक क्षेत्रातून या ठिकाणी अनेक जण आपले शब्द या ठिकाणी ऐकत आहेत. आपण आम्हाला सर्वतोपरी जीवनाचं एक तत्वज्ञानी प्रत्येक शब्द महत्वाचे दिलेले आहेत. खरं तर आपला वेळ हा खरंच खूप महत्वाचा आहे. आपण दिलेले प्रत्येक शब्द, दृष्टिकोन एक तत्ववेत्याशी कमी नाहीत. कारण खरं तर हा एक दृष्टिकोन जर आपण एक शब्द जर आपण प्रत्येक विचार केला, प्रत्येक तुमचा एक वाक्य चेहरा आपल्या तोंडून बाहेर पडलेला, प्रत्येक वाक्यावर सुद्धा प्रत्येकाचे कमेंट्स येत आहेत. त्यामुळे प्रत्येक शब्द हा खरंच खूप महत्वाचा आहे. आपण आम्हाला महाराष्ट्र समावेशी शिक्षण व्यावसायिक संघाला आपण दिलेला वेळ हा खरंच खूप महत्वाचा होता सर. त्याबद्दल धन्यवाद. संघाच्या वतीने मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आम्हाला ही कार्यप्रेरणा देण्यासाठी आमचे राज्य समन्वयक आदरणीय श्री काकडे सर सुद्धा नेहमी आमच्या सोबत असतात. पूर्ण वेळ ते प्रत्येक शब्द ना शब्द, प्रत्येक सेशनचा शब्द ऐकत असतात, प्रतिक्रिया देत असतात. अवघा संसार, अवघा जग, अवघं राष्ट्र, हे अवघं राज्य, अवघं समावेशिक शिक्षणाचं क्षेत्र हे सकारात्मक झालं पाहिजे, यासाठी प्रयत्न करणारे आदरणीय श्री काकडे सरांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या फेसबुक ग्रुपवरचे आहे, त्याचबरोबर ट्विटरशी जोडलेले, युट्यूबशी जोडलेले, या सर्व समावेशी शिक्षणामध्ये काम करणारे, सर्वसामान्य क्षेत्रातील शिक्षणासाठी काम करणाऱ्या सर्व व्यावसायिकांचं मी या ठिकाणी आभार मानतो सर. आणि यापुढेही पुढच्या सेशनसाठी आपण आम्हाला वेळ द्याल, एक नवा विषय घेऊन, या आशेसह आम्ही या ठिकाणी थांबतो सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. पुन्हा भेटू आपण सगळेजण. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.